कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे माझा एवढे कृपादान तुमचे माझा एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किव माझी सांगा का कुलते किव माझी सांगा का कुलते किव माझी सांगा का कुलते अनाथ पराधे पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा का कुलते किव माझी सांगा का कुळते किंवा माझी सांगा का कुळते तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे म्हणे तुम्ही निरविल्यावरे मग हरे उपेक्षिणा माझ मग हरे उपेक्षिणा माझ मग हरे उपेक्षिणा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किव माझी सांगा का कुलते किव माझी सांगा का कुलते किव माझी सांगा का कुलते जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हा विठोबार जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई हला विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार हवा 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 कृपाळो सजन कृपाळो सजन तुम्ही संत जन कृपाळो सजन तुम्ही संत जन कृपाळो सजन तुम्ही संत जन कृपाळो सजन कृपाळो सजन कृपाळो सजन तुम्ही संत जन 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 एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा पांडुरंगा एवढे कृपादान तुमचे माझा एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही जावे पांडुरंगा
आठवण तुम्ही रवी पांडुरंगा केव माझे सांगा केव माझे सांगा काकुलते केव केव माझे सांगा रे केव माझे सांगा काकुलते केव माझे सांगा काकुलते काकुलते केव माझे सांगा केव माझे सांगा केव माझे केव माझे सांगा काकुलते केव माझे सांगा केव माझे सांगा गपदनि धनि 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 द बग बग धनि सा ग पदनि द बग पदनि ध धनि द धनि द धनि 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 द बग पदनि द सा नि द मनि द बग सा नि धनि सा ग केव माझे सांगा काकुलते केव माझे सांगा काकुलते केव मादे केव मादे केव पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू सज्जन
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती अनाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाय वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग माझ हरी उपेक्षिणा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे संतांचे हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करून प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करून प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जैनचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता कृपाळू सज्जन तुम्ही संतजन कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती विठाला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी कीर्तन निवडलेला थोडासा गेंद जगत वंदनीय जगद्गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या देहाची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी शिवकीर्तन निवडलेला आहे आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे संतान करवी विनंती अर्थात मागणी सादर करतात विठाला विठ्ठल 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 काय मागणी सादर करतात ताई का आज कीर्तन कशा निमित्त आहे कशा करताय तर कैलासवासी केरबा संभाजी नेवसे यांचं प्रथम पुण्यस्मरणार्थात वर्ष श्राद्ध सांगितलं आणि या श्राद्धाच्या निमित्तानं हे गोड असं कार्यक्रमाचं कीर्तनाचं नियोजन या ठिकाणानं या नेवसे परिवारानं केलेलं आहे या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे कारण अलीकडल्या काळामध्ये मायबाप सांभाळायचे म्हटलं तरी जीवावरती येतं लोकांच्या पण मायबाप गेल्यानंतर त्यांचा उद्धार व्हावा त्यांना भगवान परमात्म्याने पायाजवळ जागा द्यावी नवे नवे त्यांना स्वर्गाची प्राप्ती व्हावी याच्याकरिता कीर्तनाचं आयोजन आहे विठाला विठ्ठल 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 आणि कीर्तन श्राद्धाचं आहे
कीर्तन श्राद्धाचं आहे, ऐका. पण आता यांना काय म्हणायचे तुम्ही? कोण आहेत का घरातले? दादा, नाना, तात्या? ज्यांचे श्राद्ध आहे त्यांना काय म्हणायचे? भाऊ का? हा. आता भाऊंना जाऊन 1 वर्ष झाले बघा. आता भाऊंचा आज निकाल लागणार आहे. आज त्या न्यायालयामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी निकाल देणार आहे. का? मनुष्य गेल्यापासून डायरेक्ट स्वर्गामध्ये जात नसतो, किंवा एखाद्या व्यक्तीनं जर देह ठेवला तर डायरेक्ट तो वरती जात नसतो, तर आत्मा हा 13 दिवस इथं राहत असतो. आपण विस्तारानं पुढे पाहणार आहे. परंतु त्यांची बातमी आज निकाल लागणार आहे. कोण न्याय देणार आहे? भगवान परमात्मा न्याय देणार आहे. मग त्या भगवान परमात्म्याच्या कानावर आज आपल्याला बातमी घालायची आहे. का? न्याय देणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संतांकरवी निरोप देऊन आपण भगवान परमात्म्याच्या कानावर ही विनंती, ही मागणी सादर करणार आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या बाबांच्या पश्चात श्री विलास केरबा नेवसे, त्याचबरोबर श्रीरंग केरबा नेवसे, त्याचबरोबर मुली सांगितल्या रंजना, संगीता, स्वाती, सविता, सुनीता. गोड असा परिवार, नातवंड असतील. गोड असा परिवार त्यांचा पाठीमागा आहे. आणि या सर्वांनी मिळून कार्यक्रमाचं गोड असं नियोजन केलं आहे. मला यायला थोडा उशीर झाला, कारण पाऊस होता. कीर्तन होईल का नाही गॅरंटी आम्हालाही नव्हती निघताना, कारण बारामतीपासून लोक आलेत. काही लोक तिकडंच पावसात राहिलेत, निम्यातनं दुसरीच घेऊन आलोय आम्ही. तुम्हाला विनोद वाटेल, पकवाजा दुसराच होता देशमुखवाडीचा, तो तिथंच थांबलं बाबा, पावसात येऊ नको, पकवाज भिजल, उगं 4-5 हजाराला काम लागन. पुन्हा आमचे महाराज या ठिकाणी बोलवलो महाराजांना. महाराजही वेळेत उपस्थित राहिले. महाराज रात्री कुठं होते? शिरूरला. आणि तिथून लगेच सकाळी झोपेतून उठून आता इथं हजर आहेत महाराज. का? ही सेवेधारी मंडळी आहेत महाराज. हो. आणि तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात अखंड पकवाज घेऊन त्यांनी भजन केले महाराज. एवढं सोपं नाही बरं, फक्त म्हणायचं नाही. हो, लोक भजने दिसले की लोकांना राग येतो. आता जगडे वस्तीत नसेल येत राग, पण बाकीकडे येतो का? ही तर भजने जास्त येते जरा. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे विकी महाराज असतील त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायनाचार्य, नामवंत युवा कीर्तनकार, हरिभक्तपरायण आमचे मित्र अमोल महाराज करे या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचा आवाज पूर्ण बसलेला आहे, पण तरी देखील महाराज हे प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला दुसरे गायक असणारे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे सागर महाराज, पुढचं नाही काय म्हणत, सागर महाराज या ठिकाणी बारामतीवरून उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. ऐका, सर्व भजनी मंडळ, तुमचे झगडे वस्ती भजनी मंडळ असेल, आमच्या इंदापूरचं भजनी मंडळ असेल, किंवा इथली भजनी मंडळ असेल, सर्व गुणीजन मंडळी, तुम्ही मायबाप श्रोते वर्ग, हो का? तसा तुमचा आणि माझा अल्प काही परिचय नाही आणि मला ओळखतही नाही, पण तुम्हाला एक थोडी छोटीशी खूण सांगितली की तुम्ही मला ओळखून जाल. ऐका, की झगडे वस्तीवर तात्याराम बुवा झगडे आहेत बघा, जुने भजनी आहेत, आता भजनात नसतात, त्यांचा नातू आहे मी. विठाला ऐका, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन का केलं पाहिजे, कशा करता केलं पाहिजे, आणि प्रत्येकानं आपले मायबाप गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे. काय होतं महाराज, श्राद्ध केल्यानंतर काही तोटा होत नाही, नाही तोटा होत, आणि तोटा होतच नाही. लोक म्हणतील महाराज 25-30 हजार घालावे लागतात. आई बापाचं श्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे. बरोबर आहे, वर्षानं येतं ते श्राद्ध. माणूस देह ठेवला, मानवाने देह ठेवला की 13 दिवस आत्मा इथं राहतो. 13 दिवसानंतर आत्मा इथून वाटचाल सुरू करतो. ऐका, 16 नगर पार करत करत, वैतरणी नावाची नदी पार करत करत हा आत्मा आजच्या दिवशी तिथं न्यायालयात उभा असतो. ऐका,
तिथं न्यायालयात उभा असतो आणि मग तिथं काय म्हणले तुम्ही यांना म्हणायचे भाऊ, भाऊंनी जन्माला आल्यापासून देह ठेवेपर्यंत जे काही चांगलं वाईट कर्म केलेलं आहे याचा हिशोब हा एका बाजूला असतो. ऐका, याचा हिशोब हा एका बाजूला असतो आणि दुसऱ्या बाजूला भाऊ गेल्यापासून खऱ्या अर्थानं त्यांच्या घरच्यांनी त्यांचं पुण्य वाढवण्याकरता जे जे कर्म केलेलं आहे, जे जे दानधर्म केलेलं आहे याचं पुण्य हे एका बाजूला असतं आणि ही दोन्ही पुण्य आजच्या दिवशी एकत्रित केली जातात आणि मग या देहाला, या जीवाला, त्या भाऊंना आज पुढचा त्या ठिकाणी देह दिला जात असतो. मग कोणत्या योनीमध्ये जन्माला घालायचं हे आजच्या दिवशी तिथं ठरवलं जातं, हे लक्षात घ्या. तोपर्यंत भेटत नाही जन्म पुढचा. माणूस गेले की काय करतो आपण, रांगोळी काढतात महिला. महाराज रांगोळी काढायची का, याच्यावर पावलं उमटतात. ऐका, 13 दिवस जर आत्मा इथं असेल तर पावलं कोणाची उमटतील सांगा ना, पावलं उमटत नाहीत, हे लक्षात घ्या. आजच्या दिवशी त्यांना पुढचा देह त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून त्या ठिकाणी चांगला देह मिळावा याच्याकरता आपण इथं भजन कीर्तन हे करायचं असते. का, भजन कीर्तन केलं की त्या ठिकाणी त्या जीवाचं पुण्य वाढतं आणि पुण्य वाढलं की महाराज चांगल्या त्या ठिकाणी जन्माला येतं, चांगल्या योनीमध्ये जन्म भेटत असतो. नाही, आणि जर अधिकचं पुण्य असेल तर डायरेक्ट स्वर्गाची प्राप्ती होत असते. म्हणून त्यांचं पुण्य वाढवण्याकरता करायचं इथे श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जर तुम्ही माईबापाचं श्राद्ध नाही केलं तर महाराज लोकांच्या झोळीत काही धोंडा पडत नाही. पण ऐका, पित्र शाप देऊन जातात. काय शाप देतात, आहा कटा त्यांची करीती पितर, आहा कटा त्यांची करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, कटा त्यांची करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. हो, आहा कटा म्हणजे काय, वरती जे आपले गेलेले पित्र आहेत ते काय करतात, छाती बडवून घेतात आणि छाती बडवून घेतल्यानंतर आपले जे वंशामध्ये खाली जे लोक शिल्लक आहेत, कुणी जरी असू द्या, त्या ठिकाणी जर व्यसन करायला लागले तर ते वरती पित्र काय करतात, छाती बडवून खालच्यांना शाप देतात. आणि एकदा का पित्रांनी शाप दिला की इथं किती बी भारी 150 रुपयाचं नाही, 160 रुपयाचं नाही, 250 रुपयाचं रेड गुजरातचं रोप आणून लावा, पिरूच लागणार त्याला. पण एक ध्यानात घ्या, विकायला आल्यावर 10 रुपये किलो विकणार. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. रोज फवारे मारा डाळिंबीवरती, रोज फवारे मारा. हो, गेल्या महिन्यात 150 रुपये किलोने, नाही 220 रुपये, नाही 250 रुपये किलोने काही लोकांनी डाळिंब विकले. आणि आता 50 रुपये किलो आहे. फवारे तेवढेच आहेत, औषधं तेवढीच आहेत, पाणी तेवढंच दिलंय, मटेरियल तेवढंच आहे, डाळिंब तेच आहे महाराज, पण रेट मध्ये फरक आहे. मग का झालं, त्याचं कारण एक आहे महाराज, कुठंतरी आपलं काहीतरी फसायला लागलंय. म्हणजे अर्थात जर पित्रांनी दोष दिला तर तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही जाग्यावरच राहणार. हा पित्रांचा दोष आहे. विडाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपण काकांकडे जातो. काका पंचांग बघा, 10 वर्ष झाली लग्नाला, एवढ्या चांगल्या पद्धतीची शेती करतोय तरी बी संसारात यश मिळत नाही, पैसा येत नाही. काका म्हणतात थांबा, नाव काय, पंचांग उघडतात, आमका नाव आहे.
काय पंचांगात अडचण आहे? काय अडचण आहे? तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोष आहे. मग पितृदोष असल्यामुळं तुम्हाला नारायण नागबली करावा लागल, पितरांची शांती करावं लागल, आणि ते शांती करण्याकरिता त्र्यंबकेश्वरला जावं लागल पितरांची शांती करण्याकरता. मग आता तिथं जायचं, भाड्यानं गाडी करायची, सगळे घरचे घ्यायचे, तिकडं जायचं, तिथं जाऊन शांती घालायची, महागारी आल्यानंतर सुख भेटतंय. मग 10 वर्ष दुःख भोगून नंतर पंचांग बघितल्यानंतर सुख भेटतंय. ऐका, कशामुळं? पितरांची शांती केल्यामुळं. मग ऐका, 10 वर्ष दुःख भोगून जर शांती करावीच लागत असेल तर मायबाप गेल्यानंतर त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होण्याकरता श्राद्ध घातलेलं काय वाईट आहे? विठाला विठाल 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 म्हणून शांती घातली पाहिजे. आणि एकदा का श्राद्ध घातलं की आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात. नामाने पितृ आशीर्वाद देते, कल्याणे सिद्धी सर्व गुणा, कल्याणे सिद्धी सर्व गुणा. नामाने पितर आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती आपल्या मुळा, कल्याण इच्छिती सर्व जीवा. चोरमले महाराजाला आशीर्वाद भेटलाय. नामाने पितृ आशीर्वाद देते. हो, देत असतात महाराज. आशीर्वाद दिल्यावरच पोरं पोलीस होते, ही बी माहिती आहे तुम्हाला. हो, आता डबा व्हायचं काम चालू आहे फक्त. हे मुरलेलं लोणचं आहे महाराज. कसं का असा ना, जिथं कीर्तन असन तिथं हजर आहेत महाराज. हो, हे मुरलेलं आहे महाराज. नाही तर काय काय मुरलेलं नसतात, पण योग्य प्रमाण जिथली तिथं महाराज. हो, मुरलेलं असते, जिथली तिथं फिट प्रमाण बसतंय. मी सांगत होतो, पित्र आशीर्वाद देत असतात. आणि एकदा का पितरांनी आशीर्वाद दिला की संसारामध्ये सुख भेटते, म्हणून त्याच्याकरता श्राद्ध करायचंय. ऐका, श्राद्धाला कीर्तन ठेवावं असं कुठं नियम नाही, कुठं गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, पण ह्या आपली लोक ठेवतात. आणि अर्थार्थी श्राद्धाचा आणि कीर्तनाचा काहीच संबंध नाही. बसणाऱ्यांनी ऐका ऐका, पण कशा करता ठेवायचं कीर्तन? या कीर्तनाच्या माध्यमातून, या श्राद्धाच्या माध्यमातून काहीतरी ज्ञानदान घडल, चांगल्या 4 गोष्टी ऐकायला मिळतील, त्याच्याकरता कीर्तन आहे. मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन आहे. कशा करता? भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडतंय, त्याच्याकरता इथं भजन आहे, इथं कीर्तन आहे. हे ज्ञानदाना करता आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता कीर्तन ठेवतात. कीर्तन संपल्यानंतर इथं काय? महाप्रसाद आहे. जेवण कुणीच म्हणायचं नाही, महाप्रसाद आहे. हो, आणि इथं मला लय दिसायला लागलीत. शुक्रवार आहे आज. काय शुक्रवार आहे? कशा करता सांगतोय? इथं आराधी जास्त दिसायला लागलीत मला. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय, तुम्हाला कसं काय कळलं? तुम्ही माझ्या धोत्राव जाऊच नका, मला सगळं कळतंय कुठल्या भागात काय आहे ते. एक लक्षात घ्या, श्राद्धाचं खाल्ल्यानं आजारी पडत नाही. ही डोक्यातून अंधश्रद्धा पहिली काढून टाका की श्राद्धाचं खाल्ल्यानंतर आजारी पडतंय. ऐका, मी जवळजवळ 5.5-6 वर्ष झालं कीर्तन करतोय. जवळजवळ फक्त श्राद्धाचे जवळजवळ 600-650 कीर्तनं केली असतील. ऐका, श्राद्धाचे किती? 600-650 कीर्तनं केली असतील. एकाही श्राद्धामधून न जेवण करता गेलो नाही, अजून जिवंत तुमच्या पुढं उभा आहे. याच्यापेक्षा वेगळं काय सांगू? अजून याच्यापेक्षा वेगळं सांगू का? ऐका, काहीच होत नाही महाराज. तुम्ही ढाब्यावर जाऊन 4-4 हजार बिल होईपर्यंत हाणताय, तिथलं पवित्र वाटायला लागलंय आणि हिथलं पवित्र वाटतंय. महिला जास्त करून ह्या खात नाहीत, मागं बसलेल्या, जरा पुढं बसाय पाहिजे होत्या या इथं अशा. विठाला विठाल 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 विठाल. अंधश्रद्धा इकडून नाही पाठीमाग. महाराज आमच्या हातावर काय काय हानतेला तुम्हाला जाताना? हो, आमच्या हातावर काय ताट आहे महाराज, त्याच्यामुळं आम्हाला खाता येत नाही श्राद्धाचं. ऐका, कुठल्या देवानं सांगितले तुम्हाला श्राद्धाचं खाऊ नका? त्या बाईनं इकडे या कीर्तन झाल्यावर माझ्याकडं. ऐका, ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. कुणी देवीने सांगितलं आणि कुठल्या देवऋषाने सांगितलेलं. देवऋषाच नीट नाही, तुम्ही काय त्याचं ऐकायला लागलाय महाराज? विठाला विठाल 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 विठाल.
तेलाचं खाल्ल्यानं आजारी पडत नसतं. कारण जिथं जिथं कीर्तन होत असतं, जिथं जिथं महाराज देवाचं नामचिंतन, पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न, हरी कीर्तनी भोजन, कीर्तनी भोजन, हो पवित्र ते अन्न, हरी कीर्तनी भोजन, हरी कीर्तनी भोजन, हरी कीर्तनी भोजन, हरी कीर्तनी इथं जे अन्न तयार होत असतं हे अन्न पवित्र तयार होत असतं. म्हणून प्रसाद घेतल्याशिवाय, महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही, हे लक्षात ठेवा. का आपण काल्याला गेलोत की तिथं महिला मंडळ 1 किलोची साखरेची पिशवी घेऊन जातात. महाराज काला खाऊन झाला, प्रसाद, महाराज प्रसाद द्या. कशाला? घरच्यांना न्यायचा आहे प्रसाद. मग आता ध्यानात घ्या, तिथं काय असते? कीर्तन असते. इथं काय? बोला, इथं काय आहे? कीर्तन आहे. तिथं काय असते? तिथं महाराज असतो. इथं कोण पोतराज आहे का? महाराजच आहे ना इथं पण. तिथं महाराज आहे, इथं महाराज आहे. तिथं विठ्ठल विठ्ठल भजन आहे, इथं विठ्ठल विठ्ठल भजन आहे. ऐका, मग तिथला जर महाप्रसाद होत असेल तर इथला का होणार नाही? ऐका, पितरांचं अन्न हे वेगळं असतं. भाताचा पिंड असतो बघा, आपल्या महिला वाटीत टाकतात आणि त्याला भांड्यात घेतात आणि त्याच्यावरती काय असेल ते टाकतात. त्याला ते पितरांचं अन्न, ते पितरांचं अन्न वेगळं आहे, पिंड. आणि आपलं अन्न हे वेगळं केलेलं आहे. भात असेल, पुरी असेल, भाजी असेल, चपाती असेल, हे आपलं अन्न आहे. म्हणून हे जे आपलं अन्न आहे हे अन्न पवित्र होत असतं. म्हणून मला तर असं वाटतं डहाब्याच्या पेक्षा तर अतिउत्तम इथलं अन्न आहे. हो, डहाब्याव कधीतरी उंदरं खेळलेली बघत जावा तिथली. हो, एका रोटीला 20-20 रुपये द्यायला लागलो तर आपण. हो, हे लक्षात येत नाही लोकांच्या. बोलू नका पाठीमागं, पुढं सरा. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आणि जर न जेवण करता कुणी गेलं तर त्याला जाताना काय झालं तर त्याला मी जबाबदार नाही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कीर्तन ठेवायचे. कशा करता? ज्ञानदान मिळण्याकरता, देवाचं नामचिंतन करण्याकरता. पुन्हा पुढं जाऊन या ठिकाणी अन्नदान आहे, पुन्हा वस्त्रदान आहे. हे अनेक प्रकारची दानं हे आजच्या दिवशी केली जातात. मी सांगत होतो कीर्तन ठेवावं असं काही नाही. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? ऐका, कीर्तन ठेवायची ऐपत नाही, गावातील 4 भजनी बोलवा, भजन करा, भजन करा. आणि 12-5ला पुंडलिका वर्दे म्हणून महाराज फुलं टाका, तेही श्राद्ध झालं. ऐका, ज्यांची ऐपत नाही कीर्तन ठेवायची, ठेवू नका. महाराज गावातील भजने 500 दिल्याशिवाय येत नाहीत, भजने बोलू नका. अजून सोपं सांगतो, ऐका. काय करायचं? वस्तीवरचे लोक बोलवायचे, थोडा त्याच्यात एखादा माळकरी असावा, जेणेकरून त्याला रामकृष्ण हरी म्हणता यावं. फोटोजवळ सगळ्यांनी बसायचं. ज्या दिवशी श्राद्ध आहे, जी सकाळी काकांनी पितृशांती केली ती करणं गरजेचं आहे. समोर फोटोच्या समोर बसा, 10-15 मिनटं रामकृष्ण हरी असं भजन करा आणि 12-5ला फुलं टाका पुंडलिका वर्दे म्हणून, तेही श्राद्धच झालं. आहे का नाही? कीर्तन ठेवू नका, भजन ठेवू नका, रामकृष्ण हरी म्हणा, फुलं टाका, तेही श्राद्धच झालं. आता हेही किती जणाला जमणार नाही, त्यांना हात वर करा. नाही, तुम्ही आता हात नाही वर करणार. पण मला सांगा, आता महाराज कीर्तन ठेवाय जमणार नाही, भजन करायला जमणार नाही, महाराज रामकृष्ण हरी आम्हाला म्हणायला जमणार नाही, अजून याच्यापेक्षा सोपं सांगा. याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो. सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो, नाही म्हणलं तर पुढं सांगू का? याच्यापेक्षा सोपं सांगतो. ऐका, सगळ्यांनी मनाचं कान करून ऐका. इथली जागा आहे का आपली मृत्यू लोकातली, ही पटकीने मोकळी करा आणि तिकडे जावा. मागची तुमचं घालते तुका म्हणे
ऐसी बुद्धी जाची जड तुका म्हणे ऐसी बुद्धी जाची जड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा. महाराज म्हणले आता एवढं माईबापाने आपल्या करता केलं जन्मल्यापासून, हो देह ठेवेपर्यंत संसार आपल्या करता केला. आपल्याला धन मिळावं, आपल्याला सुख संपत्ती मिळावी, आपल्याला बंगला मिळावा, आपल्याला गाडी मिळावी, एवढं आपल्या करता केलं. आणि जर आपल्या पितरांना त्या ठिकाणी शांती मिळावी, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना चांगली गती मिळावी, याच्याकरता जर श्राद्ध करायला जमत नसेल तर महाराज म्हणले तुमच्यापेक्षा दगड बरी. दगड कामाला तरी येतात कोणत्या ना कोणत्या, हाणायच्या तरी येतात महाराज विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माईबापाचं श्राद्ध केलं पाहिजे आणि सोप्या पद्धतीने करा. आता आपल्यात काय झालंय, नेवशे पाहुण्याने जाधव महाराज आणला होता होय. किती घेतलं होतं? 50,000 घेतलं होतं. मी लाखाचा सांगणार. अरे मापात पैशात महाराज लोक तुलू नका हो तुम्ही. हो तुम्ही जेवढा महाग महाराज आणचाल ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, हो एक कट करा बरं का. ऐका की खऱ्या अर्थानं मला सांगायचं एक आहे, जास्त महाग महाराज आणला आणि जास्त पाकिटाचा आणला तरी अभंगावरच कीर्तन आहे ना. गाथ्यातलाच अभंग आहे का माथ्यातला आहे? काही थोडं वक्तृत्व वेगळं असेल, थोडं गायन चांगलं असेल, कुणाची सांगण्याची शैली वेगळी असेल, पण अभंगावरच बोलणार आहे ना. हो आपल्याला फक्त लय बारीक अशी कळ आहे महाराज, कळ लय भारीतला सांगायचा. मग लय भारीतला सांगा वर्षभर पुन्हा पाणी घाल महाराज विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज इथं माईबापाचं गेल्यानंतर श्राद्ध केलं पाहिजे आणि श्राद्ध केलं की महाराज त्यांनाही गती चांगली मिळते आणि आपल्याला पित्र आशीर्वाद देतात आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, संसारात सुख भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायबापाचं श्राद्ध केलं पाहिजे. आलं का लक्षात? आता श्राद्ध का करायचं? चला आता अभंगामध्ये जाऊ. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो ऐका, इथं श्राद्ध कुणाचं आहे? बाहूंचं. बाहूंचं श्राद्ध आहे. आता श्राद्ध बाहूंचं आहे. आज निकाल कुणाचा लागणार आहे? भाऊंचा. का? आज भाऊ जाऊन 1 वर्ष झालंय, बरोबर 1 वर्ष झालंय आणि आजच्या दिवशी त्यांचा निकाल आहे. भाऊ तिथं आता गरुड पुराणात असं सांगतं की सकाळी 8ला आत्मा इथं येतो आणि 2 सव्वा 2च्या दरम्यान इथून निघून जातो, पण त्या आत्म्याचा आज निकाल लागणार असतो, तिथं न्याय मिळणार आहे. मग त्यांना कोणत्या योनीमध्ये जन्माला घालायचं का स्वर्गाची प्राप्ती करून द्यायची हे आज ठरवलं जातं. बर आता न्याय देणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आता भगवान परमात्मा काय बारका माणूस आहे का? सांगा, आहे का बारका माणूस? त्रिभुवनी ज्याची सत्ता आणि तू कया रक्षिता तू झाला. 3 भुवनावरती त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे महाराज. किती भुवनावरती? 3 भुवनावरती. आणि मग आता ह्या चिल्लर गोष्टी देवाच्या तरी ध्यानात राहतील का? हा होय राहतील का? देव काय बारका माणूस? अहो इथं घडीभर आपल्याला आमदार हलो हलो म्हणतो विसरून जातो महाराज. जातो का नाही? मोठी लोक विसरून जातात का? ह्या मोठ्या लोकाला गरिबाची जाण नसते, समर्थाशी नाही. समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, हो समर्थासी नाही उपकार स्मरण. दिल्या जवानी करोनिया करोनिया, दिल्या आठवणी करोनिया करोनिया. मोठ्या माणसाला उपकाराची जाण नसती, समर्थाशी नाही उपकार स्मरण. दिल्या आठवण वाचून या, त्याला आठवण करून द्यावं लागत असती. कुणाला? मोठ्या माणसाला. आणि एकदा का आठवण करून दिली की त्याच्या ध्यानात येत असते, आणि एकदा आठवण करून दिली की मोठी लोक विसरत नाहीत. आणि आपल्या बी इथं असंच आहे ना, मोठ्या लोकाला असती का जाण? होय खरं सांगा, मोठ्या लोकाला असती काही आपली किंमत? तुम्ही मोठ्याच लग्नाला जावा ना, बुजून एखाद्याने पत्रिका दिली समजा,
कोणाचं घेऊ मोठा? कोण घेऊ आपल्या इथला मोठा? आता इथलं सगळी मला मोठी माहिती आहे, पण नाव कोणाचं घेत नाही आहे का. समजा माझ्या आमदाराची पत्रिका आली, कुठल्या आमदाराचं नको आपल्याला, आमदाराची नाही खासदाराची पत्रिका आली समजा. बरं आता खासदाराच्या लग्नात गेल्यावर आपल्याला किंमत असती का? नाही नाही नाही. खरं सांगा, असती का? आला काय आणि गेला काय. पण तुम्ही जर गरीबाच्या लग्नात गेला, गरीबाच्या लग्नात गेला तर गरीब हात जोडून तुमचं स्वागत करेल. वा वा, या बरं झालं तुम्ही आमच्या लग्नाला आलात, या जेवायला बसा, अक्षदा टाका, सगळी सोय तुमची करते. कोण? गरीब. अहो गरीब नुसती लग्नातच सोय करत नाही, तुमच्या घरचं कुत्र मरू द्या तरी बी गरीब भेटा येते तुम्हाला. का? हे चला बाबा आपल्या पुरीच्या लग्नात आलं होतं. पण मोठी कधी माहीत असतं त्यांना झालेलं, आपल्या घरात काहीतरी दुःख झालं हे माहीत असतं, पण जाणून बुजून म्हणणार हा झालं तर काय, काय माझ्या कानावच आलं नाही. कशाचं कानावर काय महाराज विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला आठवण करून दिली की लक्षात राहतं. मग मत मागाय आले की ध्यान करून द्यायचं, तू आहे ते आमच्यामुळे आहे, ही ध्यानात ठेवा. आणि ही रस्त्याचं काम आहे का आपल्या? तिथनं आत यायला लय त्रास झालाय महाराजाला आमच्या. माझं बोलणं कळतंय का नाही कळत? हा, ही त्रास झाला यायला, आम्हाला त्रास होतोय. पुढच्या वेळेस जर यायचं असेल तर पहिलं हे रस्त्याचं काम आमचं करावं लागेल, आणि जर नाही केलं तर ही अशी आठवण करून द्यायची. पुन्हा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही, ही अशी आठवण करून द्यायची. तसं त्या भगवान परमात्म्याच्या कानावर आपल्याला आठवण करून द्यायची. देवाच्या काही लक्षात नाही. आता भाऊंचं असं झाले, काय झाले लक्षात आहे नाही, माहीत नाही, भाऊ कुठे आहेत काय माहीत नाही, पण त्या भगवान परमात्म्याला आठवण करून द्यायची. बरं आठवण करून द्यायची म्हणजे त्याच्या जवळचं कोणतरी लागेल ना. आठवण करून द्यायची म्हणजे असं कोणाजवळ ही निरोप देऊन चालेल का? नाही नाही नाही. मग देवाच्या जवळचं कोण आहे? तर देवाच्या जवळचं ड्रायव्हर आहे, देवाचं वाहन आहे. कोण देवाचं वाहन? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. देवी वेळोवेळा, देवी वेळोवेळा, देवी वेळोवेळा, वेग्याना वातो हारी, वेग्याना वातो हारी, वेग्याना वातो हारी, वेग्याना वातो हारी. माणूस कोण असेल तर गरुड आहे, कायम सोबत आहेत महाराज. कोण? गरुड. का? ड्रायव्हर आहे देवाचं. म्हणून त्या गरुडाला विनंती करायची, हे गरुडा, हा गरुडाचे पायी आणि ठेवी वेळोवेळा डोई, पायावर डोकं ठेवायचं आणि विनंती करायची, हे गरुडा देवाच्या कानावर बातमी सांगा, भाऊ जाऊन 1 वर्ष झाले, कुठे आहेत काय माहिती नाही, पण आज त्यांचा आमच्या भाऊंचा निकाल लागणार आहे. देवाला सांगा आमच्या भाऊंचं या ठिकाणी भल्या मोठं श्राद्ध केलंय आम्ही, ओ भले मोठी पंगत इथं अन्नदान केलंय, वस्त्रदान केलंय आम्ही. या ठिकाणी आमच्या भाऊंनी अतिशय इथं जन्माला आल्यापासून देह ठेवेपर्यंत समाजाची सेवा केली आहे.
काय सेवा केली? अहो कोणता माणूस असा वाकडा जरी होऊन इथं आला तरी सरळ होऊन जात होता. हो खरं आहे का खोटं आहे? अहो किती मी काय थोडंच पाकिस्तानवरून आलोय, मला माहिती आहे ना महाराज. हो किती बी मोठं दुखणं असू द्या, कोणाचा खुबा चमकू द्या, कोणाचा पाय चमकू द्या, काही बी असू द्या महाराज, ते चोळून व्यवस्थित जिथल्या तिथं शिरा दाबून नीटच करायचे महाराज. किती बी कसला बी माणूस असू द्या, करायचे का नाही? समाजाची सेवा केली, मग देवाला गरुडाला विनंती करायची, ही समाजाची सेवा आमच्या भाऊंनी केली. आता त्यांचा निकाल लावत असताना एकदम पायाजवळ जागा द्यावी असा निकाल लागला पाहिजे, गरुडाला विनंती करायची. पण ऐका, सगळेच लोक ड्रायव्हरचं ऐकतात असं नाही, आणि आपल्याला तर 100% वशिला लावायचा आहे का? गरुडाचं देव ऐकीलच असं सांगता येणार नाही, आणि आपल्याला तर 100% वशिला लावायचा आहे. मग जाऊ द्या, गरुडाचा वशिला लावून चालणार नाही. ऐका, आपण थोडं घरात हात घालू. घरात म्हणजे कुठं? देवाच्या बायकोकडनं वशिला. कोण बायको? लक्ष्मी. लक्ष्मीकडनं हो पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. तिसे यावे काकुलते, तिसे यावे काकुलते, तिसे यावे काकुलते, तिसे यावे काकुलते. वेगे आणावा तो हरे, वेगे आणावा तो हरे, वेगे आणावा तो हरे, वेगे आणावा तो हरे. वेगी आणावा हरी, वेगी आणावा हरी, वेगी पाय लक्ष्मीचे हाती. आणि तिसी यावे काकुलती, काकुलतीला येऊन विनंती करायची. कुणाला? लक्ष्मीला. भाऊ जाऊन आमचे 1 वर्ष झालेत. लक्ष्मी आई साहेब, भाऊ कुठे तर आम्हाला माहिती नाही, पण देवाच्या कानावर घाला, त्यांचा आज निकाल लागणार आहे की तुम्ही त्यांना पायाजवळ जागा द्या, अशी आठवण करून द्यायची. आणि मला सांगा, बायकोचं ऐकत नाही असा माणूस आहे का? आहे का? हिथं तरी आहे का एखादा तरी महाराजासहित? नाही ना महाराज. बायकोचं ऐकत नाही असा माणूसच नाही. हो सगळ्याला ऐकावं लागते. ऐकावं लागते का नाही? खरं सांगा. होय आदलिंग पाहुणं, सगळ्याला ऐकावं लागते तर महाराज. हो विनोदाचा भाग सोडून द्या, पण सांगायचं एक आहे, बायकोचं ऐकत नाही असा माणूसच नाही. हो ऐकत नाही, नुसतं बेहाव पण लागते. पूर्वीच्या काळी लोक मोठ्या मिशा ठेवायची, असं मिशाचा आकडा असायचं मोठ्याला. गावात जाताना वर आकडा असायचं, आणि घरी येताना बी आकडं वरच असायचं, आहे का नाही? आणि तुमच्या मिशा अजून पहिल्या मोठ्या होत्या, मी लहान होतो का, त्या आता जरा कमी केल्यात तुम्ही. खरं आहे का नाही? खरं आहे का खोटं सांगा? मला माहिती आहे, तुम्हाला लय दिवसापासून बघतो मी. ऐका, असं मिशाचा आकडं मोठा असायचं, पण आताच्या पोरांनी मिशा ठेवायचं बंद केले. बायकोच बहिणान मिशा काय चात बुडवायच्यात का? ह्या चोरमल्या महाराजाच्या मिशा लय होत्या, त्यांनी बी कमी करून टाकल्या महाराज. हो विठाला 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 विठाला. आणि आपण यांचं ऐकतोय म्हणून ह्यांना आपली पुती ओळखल्यात महाराज. काय पाण्याचा तांब्या देतात का, वेळेव चहा देतात? काही वेळेव नाही. घ्या पाणी घ्या आणि काय करा, डोसा. हां असं हो घ्या प्या मरा, तिकडे काही घेणं देणं नाही. बाया का नीट बोलतात का काय? विनोदाचा भाग म्हणून आहे काय काय? आता ही पकवाज एवढं गोड वाजवतोय, पकवाज एवढं छान वाजवतोय. आता ही पिपळा खालचा म्हणजे ह्याचं झालं नाही, ते भाग सोडून दे. पण आहे का, ज्याचं लग्न झालंय, ऐका, ज्याचं लग्न झालंय त्या पकवाजाला त्याची बायको म्हणते, तुम्ही थापा मारू नका. आता थाप हो का, अशी थापा असती पकवाजा, ती बायको घरी गेली म्हणते, तुम्ही थापा मारू नका. आता एवढी भारी चाल म्हणतात. आता एवढा भारी घासा बसलाय तुमचा, तरी मी म्हणलाच ना चाल तुम्ही, पण घरी गेलं की काय आरती काढती का बायको तुमची?
माहिती आहे तुम्ही किती चालीचे आहेत. हो चालच काढते महाराज बायको घरी गेले की. हो माहिती आहे तुम्ही किती चालीचे आहेत. तुमच्या गंधाला भुलले हो, बाकीचं काय आहे तेव्हा. तुमचा गंध पाहिला आणि गळा पाहिला. आता गळा बसल्यावर काय करायचं, बायको बदलायची का? पण ऐका, तुमच्या गायनाव भुलले हो म्हणून लग्न केलं. आम्हाला काय माहिती तुमची चाल अशी आहे म्हणून रातोरात बोंबलत फिरत चाला. आम्हाला काय माहिती होतं. गायकाची तरी सोडती का? पक्वाजाई सोडत नाही, गायकाची सोडत नाही, मग कुणाची सोडती? महाराजाची तरी सोडती का? माझं शेवट राहून द्या. माझं शेवट सांगतो. आता ही राजगुरू महाराज एवढा छान इथं स्पीकर सिस्टीम लावली, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. वाजवल्या का? ऐका, एवढी गोड सिस्टीम आहे. आपल्या भागात यांच्यासारखी सिस्टीम नाही. हो, आणि आम्ही कीर्तनात उभा राहिलो की म्हणतो महाराज थोडा आवाज वाढवा, गेन वाढवा, इको वाढवा. आणि घरी गेली की बायको काय म्हणती? तुमचा आवाज खाली का? ज्याची त्याची बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे का? सिस्टीम वाले त्याच्या पद्धतीने बायको म्हणते. शिक्षकाची बायको म्हणते थांबा मला शिकवू नका. वकिलाची बायको म्हणते एका तुमचा निकालच लावते. हा, आणि पेंटरची बायको म्हणते काय? एका रट्ट्यात थोबाड रंगवी. सोडीत कुणाचीच नाही महाराज. होय सोडते काय? काही इंदापुरात बसल्यावर चांगलं म्हणते काय? हो ऐका, सोडीत कुणाचीच नाही. महाराजाची तरी सोडती का? आता फक्त 12:30ला कीर्तन संपू द्या. मी 12:30च्या आत सोडित नाही बरं, माझा नियमच आहे तो. 12:30ला इथून कीर्तन संपलं आणि गाडी फक्त दारात जाऊ द्या. काय म्हणते बायको? आता चांगलं कीर्तन करून आला, पाकिट घेऊन आला, नारळ घेऊन आला, काय आरती का आम्हाला? नाही आलं बाया कीर्तन. असली तर आहे महाराजन. काय मी सांगत होतो ऐका, बाया नीट बोलत नाहीत. ऐका मग ऐका, वशिला कोणाकडून लावायला लागलोय? पत्नीकडनं. मग आता पत्नीकडे गेल्यानंतर आता जर वशिला लावायचं म्हटलं तरी पत्नी तरी देवाची ऐकल काय? सांगा, ही बातमी देवाला सांगेल काय? आणि आपल्या तर ऐकतात काय? दवा नाहीत ऐकत महाराज. मग ही बी वशिला 100% लागणारा नाही. गरुडाचा विषय गेला फेल, इथं पत्नीचा विषय फेल गेला. मग आता देवाच्या जवळचं अजून दुसरं कोण आहे? तर देवाच्या जवळचे संत आहेत. कोण आहे? संत. आणि बऱ्यापैकी संतांचा निरोप भगवान परमात्म्यानं कधीच डावलला नाही महाराज. का? तेवढा अधिकार संतांचा आहे. हो, एका ठिकाणी वर्णन आलं, अहो संतांची सेवा ही उत्तम प्रकारची सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. एक वेळ देवपूजा चुकली तरी चालेल, पण संत सेवा चुकता कामा नये. एवढा अधिकार संतांचा आहे. समजा घरात आपली देवपूजा सुरू आहे, घरात देवपूजा सुरू आहे, अंधारात संत उभा आहेत. ऐका, महाराज म्हणले देवाला बाजूला सारायचं प्रमाण. ऐका, करिता देवता अर्चन घरा आले संत जन. मग काय करायचं? त्या देवाला बाजूला सारायचं, संतांना घरात घ्यायचं आणि त्यांना पूजायला सुरुवात करायचं. एवढा अधिकार संतांचा आहे. ऐका, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. देवाला बाजूला सारून संतांना पूजायला अधिकार घ्यायचं एवढा अधिकार माझ्या संतांचा आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिलेली, तेही प्राणापुरते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. अर्जुना, जे भक्तांच्या चरित्राचं वर्णन करतात ते मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. कोण म्हणतंय? भगवान परमात्मा म्हणताय. आहे का नाही? मग एवढा अधिकार संतांचा आहे. म्हणून निरोप देत असताना तुकाराम महाराजांनी निरोप कुणाकडनं दिला? संतांकडनं. बर, नुसता निरोप असा सांगितला नाही. एखादा निरोप जर आपला पुढे नेऊन पोचवायचा असेल अधिकारी माणसाजवळ, तर ज्याच्याकडून निरोप पाठवायचा आहे त्याची थोडीशी स्तुती करावी लागते. आणि स्तुती केली की 100% निरोप गेल्याशिवाय राहत नाही. मग तुकाराम महाराजांनी स्तुती करायला सुरुवात केली. अभंगाचं पहिलं, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 कृपाळू
तुमचे माझ एवढे कृपादान एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा एवढे कृपा कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा पांडुरंगा तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन आणि एवढे कृपादान तुमचे मज आमच्यावर एवढी कृपा करा. काय तुम्ही कृपाळू आहात? कोण? संतजन. कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन आहात, तुम्ही कृपाळू आहात, आमच्यावर एवढा उपकार करा. काय? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन आणि एवढे कृपादान तुमचे मज आमच्यावर एवढी कृपा करा, एवढा उपकार करा. काय? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किंवा माझी सांगा काकुलती. काकुलतीला येऊन भगवान परमात्म्याला आठवण करून द्या. भाऊ आमच्यातून 1 वर्ष झालं गेलेत, कुठे आयुष्यभर समाजाची सेवा केली, देवा असा निरोप भगवान परमात्म्याजवळ द्या, अशी संतांना विनंती करायला लावायची. आता यातली जाणकार म्हणतील, महाराज गरुडाचा तुम्ही म्हणला वशिला फेल गेला, लक्ष्मीचा वशिला फेल गेला, ऐका शेषाचा वशिला फेल गेला, सगळ्याचं वशिला फेल गेलं आणि संतांचाच वशिला का 100% लागल? याला पुरावा ऐका. ऐका, संतांचा अधिकार देवापेक्षा अधिकच आहे महाराज. का? काही वेळेस संत देवाबरोबर भांडलेत महाराज. ही तुला जी देवपण मिळाले ती कुणामुळं? आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरून राहिला असे? ही जी तुला देवपण आहे ही आमच्यामुळं देवपण आहे, बाकी तुला कोणी विचारतो नाही. तर हे आम्ही तुला आणलेत पुढं, देवाबरोबर भांडले, एवढा अधिकार संतांचा आहे. मी सांगतोय काय, ही संतांकडनं निरोप 100% का लागल? तर ऐका, न सांगता बी संतांच्या घरचं भगवान परमात्म्यानं काम केलंय का नाही केलं? तिथं निरोप द्यावा लागलाय का? सांगा. नाही द्यावा लागला. न सांगता पण संतांच्या घरचं काम केलं. एक दृष्टांत घेऊ, भजन करा. विठाला चोखोबारा यांच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलं. ऐका, 9 महिने झाले आता बाळणपण जवळ आले. घरात सासू नाही, सासरा नाही, आई नाही, वडील नाही, कुणीच नाही. मग बाळणपण कोण करणार? ऐका, महिला एखादी पाहिजे ना बाळणपण करायला. कुठं? घरामध्ये. चोखोबारा यांच्या पत्नीचं बाळणपण आलं. दोघांची मीटिंग बसली. काय होतं चोखोबारा यांच्या पत्नीचं नाव माहिती आहे का कुणाला? वा, सोयराबाई. सोयराबाईंना अहो म्हटले, अहो माझं बाळणपण जवळ आले आणि आता बाळणपण करण्यासाठी कुणीतरी घरात पाहिजे. तुम्ही काय करा, तुमच्या बहिणीला अर्थात निर्मळेला निरोप धाडा आणि त्यांना बोलावून घ्या आणि मग त्या माझं बाळणपण करतील, असा निरोप तुम्ही त्या ताईसाहेबांना देऊन द्या. हो, गेले चोखोबारा. वारीचा पिरियड होता. भजन करत पंढरपूरला निघून गेले. निरोप द्यायचं विसरून गेले. भजन करत गेले निघून. आणि आता इकडं 9 महिने 9 दिवस झाले. गर्भामध्ये त्या ठिकाणी गर्भ दुखायला लागला महाराज, पोटात दुखायला लागलं. आणि मग आता बाळणपण जवळ आले आणि घरात तर महिला कुणीच नाही बाळणपण करण्याकरता. आणि त्यावेळेस सोयरानं भगवान परमात्म्याचा धावा केला, हे देवा आता माझं बाळणपण जवळ आलंय, घरात एकही महिला नाही, काय केलं पाहिजे देवा? याच्यावर तूच काहीतरी उपाय कर. त्यावेळेस ही हाक भगवान परमात्म्यानं विटेवरती ऐकली आणि ऐकल्यानंतर लक्ष्मीला बोलवलं. ए लक्ष्मी, इकडे ये. लक्ष्मी आली. बोला देवा, काय काम आहे? त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलं, लक्ष्मी चोखोबारा यांच्या पत्नीचं बाळणपण आहे, तिथं महिलेची गरज आहे. तू काय कर, निर्मळेचं रूप धारण कर आणि त्या ठिकाणी त्या सोयराचं बाळणपण कर. लक्ष्मीने सांगितलं, देवा ते चोखोबारा आणि त्यांची पत्नी भजन कोणाचं करतात? कुठल्या पार्टीची माणसं आहेत ती? त्यांचाच रस्ता होणार असंच आहे ना. ऐका,
ती कुणाचं भजन करतात? देवा तुमचं भजन करतात. मग तिथं माझं जायचं काय काम आहे? ते तुमचं भजन करतात, ते तुमचं तुम्ही बघा. जे माझं भजन करतात मी त्यांच्याकडे जाईल. मग देवानं विटेवरनं खाली उतरावं. का? सोयराच्या डोळ्यात पाणी आलेलं आणि डायरेक्ट महाराज एका सेकंदामध्ये चोखोबरायांच्या चोखोबाची बहीण झाला झाला ढेर. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला झाला ढेर. चोखोबाची बहीण झाला सारंग. तारवला वहिनी हक्का बारे. वहिनीला उघडा हक्का बारे. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारंग धर. वहिनी उघडा दार. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी. ऐका, साक्षात जगाचा मालक विटेवरनं उतरून चोखोबारायांच्या दारात आहे. त्यांच्या पत्नीचं बाळणपण करायला आलाय. दरवाजा वाजवला आणि हाक मारली. अशी हाक मारली यांनी की वहिनी पळून जातेल्या. हो ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, पण मला सांगायचंय भगवान परमात्मा न सांगता त्यांच्या दारात आला का नाही. ऐका, दरवाजा उघडला आणि निर्मळेचं रूप धारण केलं. चोखोबरायांच्या बहिणीचं रूप धारण केलं. भगवान परमात्म्यानं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण केलं. ऐका, नुसतं बाळणपण नाही केलं बरं, 1 महिनाभर जी बाळणपणाचं धुणं जे असतं का ते सुद्धा माझ्या भगवान परमात्म्यानं धुलं महाराज. एवढं. आता काही निरोप धाडला होता का? नाही. केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं होतं. कुणी? चोखोबरायांनी, चोखोबरायाच्या पत्नीनं. बस दुसरं काही केलं नव्हतं. आयुष्यभर देवाचं भजन केलं, एकनिष्ठ भक्ती केली. त्याच्यामुळं जगाचा मालक विटेवरनं उतरून बाळणपण करायला आला. एवढा अधिकार संतांचा आहे. निरोप पाठवला नाही, काही आमंत्रण दिलं नाही, काही नाही. न सांगता देखील चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण देवानं केलं. ऐका, मग आता हा साधा निरोप संत देवाजवळ आपला देणार नाहीत का? आणि संतांचा निरोप भगवान परमात्मा तरी का डावलेले हे लक्षात घ्या. का? एवढा अधिकार संतांचा आहे. म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन आणि एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. काकुलतीला येऊन आठवण करून द्यायची की लय आयुष्यभर सेवा केली. हो, आयुष्यभर भाऊंनी सेवा केली समाजाची. देवा तुम्ही त्यांच्या पायाजवळ जागा द्या. आणि आठवण करून देत असताना अशी आठवण करून द्यायची, अनाथ अपराधी पतित आगळा आणि परी पाया वेगळा नका करू. हो, अनाथ आहेत, अपराधी आहेत. हो, आणि आठवण करून देत असताना कसं असतं माहिती आहे का? मोठ्या लोकांसमोर जात असताना आम्ही लय मोठेत म्हणायचं नाही, आम्ही गरीब आहेत. मग काम होत असतं, आहे का नाही? आता गावातलं सरपंच आहेत समजा, आता आलं नाही सरपंच अजून येथेलं, सरपंचाजवळ गेलं ना, हां तुमच्यापेक्षा आम्ही मोठे आहेत, मिळेल का दाखला मला सांगा? दाखला मिळेल का रहिवाशाचा? नाही नाही, अहो सरपंच तुम्ही म्हणजे गाव आहे, तुमच्याशिवाय दाखला मिळूच शकत नाही. असं म्हणलं की सरपंच द्यारती दाखला तेवढा त्यांना काम असेल अर्जंट, जाऊ द्या असं म्हणतात की नाही. मग तसं मोठ्या माणसाजवळ गेलं की आपलं आदरानं बोलायचं, गरीब व्हायचं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आठवण करून देत असताना अशी आठवण करून द्यायची, अनाथ अपराधी पतित आगळा आणि परी पाया वेगळा नका करू. आमच्या भाऊंना तुम्ही पाया वेगळं करू नका, अशी आठवण भगवान परमात्म्याला करून द्या. बरं, संत पण आठवण कधी करून देतील? जे संतांना आवडतंय ते जर आपण केलं तर संत पण 100% काम करतील, हे लक्षात घ्या. मग संतांना काय आवडतंय? संतांना आवडतंय देवाचं भजन केलेलं. देवाचं भजन केलं की संतांना आवडतंय. आणि मग आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जर भगवान परमात्म्याचं गोड भजन केलं की 100% भाऊंची बातमी भगवान परमात्म्याजवळ गेल्याशिवाय राहणार नाही. मग ज्याला ज्याला हात आहेत
त्यांनी वरती घ्या, ज्याला हात नाहीत त्यांनी बी वरती घेण्याचा प्रयत्न करा, कारण कीर्तनात नवीन हात येतात. इकडे वेगळं म्हणतात का काय हेच म्हणतात? मला माहित नाही, भागाभागात फरक असतो. घ्या हात वर, ज्याला हात आहेत त्यांनी घ्या वर, अजिबात विकू देऊ नका. घेतले का? हो, मला दिसतंय दोघा तिघा जण नाहीत घेतले हात वर. हो, मी तू चहा पिऊन एक टाळी वाजवायची सगळ्यांनी, एक का? हा, जय विठोबाय रखुमाई, हार घालाय, चला हार घालाय. विठोबाय रखुमाई, हार घालाय, हार घालाय. जय विठोबाय रखुमाई, हरि जय 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 हरि 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 जय जय हरि जय 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 विठोबाय रखुमाई, हरि जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय हरि जय विठोबाय रखुमाई, पुंडलिक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. पायाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही का? एवढं तुम्ही गोड त्यांचं भजन केलं देवाचं. इथं न्याय मिळत असताना सगळा असाच न्याय बघा. नाव घेतलं तर भगवान परमात्मा जवळ घेतो. म्हणून ऐका, तुम्हाला जर वाटत असेल की भगवान परमात्म्यानं आपल्याला देवाने पायाजवळ जागा द्यावी, प्रत्येकाला वाटते की देवानं आपल्याला पायाजवळ जागा द्यावी. जशी जागा कुणाला दिली? कानोपात्राला दिली का पायाजवळ जागा? वेशीची मुलगी होती, आयुष्यभर भजन केलं, गाभाऱ्यात नाचली महाराज भगवान परमात्म्याकरता, पायाजवळ जागा दिली. तसं तुम्हाला जर वाटत असेल की भगवान परमात्म्यानं आपल्याला पायाजवळ जागा द्यावी, जर असं वाटत असेल तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, देवाचं भजन करा, संसार करा. संसार सोडू नका, संसार करा, पण जेवढा नाथ महाराजांनी सांगितला तसा करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती, आणि तैसे असावे संसारी. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, असोनी संसारी जीवे वेगू करी, आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. खऱ्या अर्थानं वेदानं शास्त्रानं सुद्धा सांगितलं संसारी असावे, असोनी नसावे. असून नसल्यासारखं राहायचं आणि देवाचं भजन करायचं. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं माळ घालून घ्या. का? ऐका, जर तुम्हाला यमाचे फटके खायचे नसतील तर तुम्हाला माळ घातली पाहिजे बरं का. आणि ज्याच्या गळ्यात हे लायसन आहे, लायसन म्हणतो का आपण, जसं आरटीओनं अडवलं गाडी, लायसन दाखवा, ते लायसन द्यावं लागतं. तसं यम आला की म्हणतो लायसन दाखवा तुमचं आहे का. लायसन असं त्याला दाखवलं की यम इज्जतीने नेत असतो. आणि जर महाराज लायसन नसलं तर मग मारी ती, जोडी ती, तोडी ती, मग सुट्टी नाही महाराज, तिथं हाणातच नेलं जाणार. पण त्याच्या पुढे जाऊन एक सांगतो ऐका, जिवंतपणी एकदा तरी का होईना पण तुळशीची माळ घालून घ्या. कशा करता सांगतोय ऐका, कारण मेल्यानंतर तुळशीची पानं कुणी तोंडात घालून देह पवित्र करील. आपल्या इकडं पद्धत आहे, माणूस मेला त्याला आंघोळ घातली की तिरडीवर झोपवतात आणि त्याला म्हणतात तुळशीची पानं आणा, 4 तोंडात घाला. का? ती देह अग्नीला देण्याकरता पवित्र करावा लागतो, आणि 4 पानं तुळशीची तोंडात घातली की तो देह पवित्र होतो. कशाला? अग्नीला द्यायला. मग मला सांगा, जर अग्नीला द्यायला जर हा देह पवित्र लागत असेल तर देवाचं भजन करायला हा देह पवित्र नाही का लागणार? मग त्याच्याकरता पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, देवाचं भजन करा. भगवान परमात्मा तुम्हाला देखील पायाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता भजन करायचं, पूजन करायचं, हो, आणि संसार करायचा, हो, काड्या करायच्या नाही अजिबात. ज्यानं काड्या केल्या ना महाराज त्याला उपारटाच निघालाय. हो, ते आता ती परत आल्यावर सांगेल मी, मग कशात तळे कढईत टाकलं जातं, कुठल्या तेलात भाजलं जातं आणि ते लय पद्धती आहेत महाराज. माझ्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे ते सांगितलं नाही मी. पण ऐका, जाताना जर व्यवस्थित न्यावं आणि भगवान परमात्म्यानं काय ना आपल्याला पायाजवळ जागा द्यावी असं जर वाटत असेल तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. आता ह्यातली बसलेली ज्ञानी माणसं म्हणतात बरं का,
मला सगळं कळतं पण आता काय बोलता येत नाही काही गोष्टी इथनं. हो बसलेलं म्हणतो कुठं लय माळ करायचं तरी लय नीट आहे. त्याचं नीट नसू दे पण तू माळ घाल. ज्यानं माळ घातली त्याला आला झाडा बाला बुवा आता कशाला बाला मोठा बुका लावायला लागला आणि गळ्यात माळ घातली आयुष्यभर खालन दात पडलेन पडू दे आमची दात म्हणायचं. पण आता माळ घातल्याशिवाय राहणार नाही का. आता जवळ आलंय आपलं जवळ आल्यावर तरी घातलं पाहिजे. मान हालायला लागल्यावर तरी मराठी भाषेत मान हालायला लागल्यावर का होईना पण माळ घाला. हो ज्या वेळेस खायला येत नाही त्यावेळेस माळ घाला पण माळ घाला. कमीत कमी आपल्या तोंडात तुळशीची पानं तर घालायला लागू नाही. येते का लक्षात. नाहीतर जाताना काहीच बरोबर जात नाही. कपडे जरी असतील सोनं असेल काही जरी असलं तरी काढून घेतलं जातंय. फक्त एकमेव आपल्या बरोबर येतंय करगोटा सुद्धा काढून घेतला जातो करगोटा आहे ना. पण एवढी तुळशीची माळ अजून तर कुठं आठवत नाही मला की माळ करायच्या माळा काढून घेतल्यात म्हणून. तेवढंच आपल्या बरोबर जातंय म्हणून त्याला आधी परिधान करा. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षणा. ऐका जर ही भगवान परमात्म्याच्या कानावर बातमी घातली महाराज आणि भगवान परमात्म्यानं ही बातमी ऐकून घेतली की महाराज भगवान परमात्मा आपली उपेक्षा करणार नाही आपल्या भाऊंची उपेक्षा करणार नाही. 100% आज भगवान परमात्मा पायाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही. धावत्या वेगात अभंगाचा फक्त भाव पाहिला अभंग सोडवता येत नसतो. भाव पाहिला ऐका. आता फक्त 5 मिनिटामध्ये बाप सांगतो सेवेला पूर्ण विराम देतो. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत दादा कळत नाही. आणि बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. ऐका आहे ना बाप तोपर्यंत बापाची सेवा करा. आहे ना बाप तोपर्यंत बापाची सेवा करा. बाप निघून गेल्यानंतर बापाला फोटोतच महाराज पाहावं लागतं. फोटोत पाहावं लागतं. जिवंत आहे ना बाप तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. बापाला आपण आरेरावीची भाषा करतो. ऐका आरेरावीची भाषा करतो पण बाप आहे ना काय लागतं बापाला काही लागत नाही. आपल्याला फक्त कठोर काळजाचा बाप आईनं आपल्या हृदयावर कोरलाय हे लक्षात घ्या. आपल्याला काही जरी झालं तर आईनं म्हणावं बाबा खवळतील पप्पा खवळतील गप्प बस असं करू नको. कायमस्वरूपी बाप आपल्या काळजात धीट काळजाचा कठोर काळजाचा बाप आपल्या हृदयात कोरून ठेवलाय. पण दादा हो बाप बाप हा बाप असतो कठोर काळजाचा नसतो. बरं ऐका बाप कठोर काळजाचा कधीच नसतो. आई तुम्हाला 10-15 वेळा रडताना दिसली असेल. आई 10-15 वेळा रडताना दिसली असेल पण बापाच्या डोळ्यातून कधीच पाणी आलं नाही का. त्याचं कारण आहे बाप समाजासमोर रडत नसतो दादा. बाप समाजासमोर रडत नसतो. कधी रडतो बाप ऐका तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. बाप रडतो बाप रडतो. जर बाप कधी रडतो हे जर पाहायचं असेल ना तर रात्री 11 वाजता बापाच्या खोलीत जा. आपला बाप ज्या ठिकाणी झोपलाय का त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी बाप झोपलेल्या जाग्यावर बापाची उशी पहा. बापाची उशी ओली झालेली तुम्हाला दिसेल. समाजासमोर बाप रडत नाही. 4 भिंतीच्या आत रडत असतो ना त्याचं नाव बाप आहे हे लक्षात ठेवा. बाप अजून 4 वेळेस रडतो. ऐका बाप 4 वेळेस रडतो. बाप तुम्हाला आहे बाप मला आहे बाप सगळ्याला आहे. ऐका आपला बापही रडतो पण कधी रडतो ज्या वेळेस पहिल्यांदा मुलीला पाहुणे बघायला येतात का त्यावेळेस एकदा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या वेळेस मुलीला सासरी पाठवायचंय का त्यावेळेस एकदा. असा मंडप घातलेला असतो मंडपाच्या खांबामध्ये डोकं घालतो रडतो तो बाप असतो हे लक्षात घ्या. नेहमी सगळ्यात जास्त प्रेम जर बापाचं कोणावर असेल ना तर सगळ्यात जास्त प्रेम बापाचं मुलीवरती असतं हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त मुलीवरती प्रेम असतं. म्हणून मुलीचं लग्न जमायचं म्हटलं तरी बापाच्या काळजात खर करतो महाराज. ऐका बापाच्या डोळ्यातून पाणी येतं. बाप आठवा आपला. आपल्या लग्नात आपल्याला पाठवताना बाप सासरी पाठवताना किती वेळा किती तास रडलाय आठवा. बाप दुसऱ्यांदा रडतो सासरी पाठवताना. बाप तिसऱ्यांदा रडतो. ऐका
तरुणपणामध्ये जर मुलगी विधवा झाली ना, तिसऱ्या वेळेस बाप रडतो आणि चौथ्या वेळेस बाप रडतो. केव्हा आपली चप्पल मुलगा घालायला लागला ना, आपली चप्पल मुलगा घालायला लागला आणि जर आरे रावीची भाषा करत असेल ना, त्यावेळेस एकदा बापाच्या डोळ्यात पाणी येतं, हे लक्षात घ्या. त्यावेळेस एकदा बापाच्या डोळ्यातून पाणी येतं. मुलींनी आठवा आपला बाप. काय बापानं कमी केलं आपल्याकरता, भाऊनं काय केलं आपल्याकरता. ह्या दोन्ही लेकरांच्या डोळ्यात आज पाणी येईल. ऐका, बाप इथं बसलेले असायचे. मी बरेच वेळा इथं आलोय. ऐका, बसलेले असायचे. पण आज कुठूनही जरी आलं ना, या दोन्ही लेकरांना आठवेल. कुठूनही आलं तर बाप विचारायचा, लेकरा कुठं गेला होतास, जेवण केलंस का नाही केलंस, उपाशी आहेस का, 4 घास खाऊन घे. हा म्हणणारा बाप या कुटुंबाला सोडून गेलाय, हे लक्षात घ्या. या कुटुंबाला सोडून गेलाय तो बाप. आता पुन्हा बाप पाहायला मिळणार नाही. बाप फक्त आता फोटोत पाहावा लागेल, हे लक्षात घ्या. फोटोत पाहावा लागेल. ज्याला बाप अजून आहे ना, त्यानं बापाची सेवा करा. का सांगतोय याच्याकरता ऐका, कारण या विश्वाच्या पाठीवरती एकमेव पात्र असं आहे, तो म्हणजे बाप. स्वतः करता कधीच जगला नाही, स्वतः करता कधीच जगला नाही, नाही जगला स्वतः करता कधी. आठवा, आठवा. तुम्ही घरी जा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ऐका, तुम्ही आज घरी जा, तुमच्या पत्नीचं कपाट उघडा. पत्नीच्या कपाटात 20-25 साड्या तुम्हाला आज तुमच्या पत्नीच्या सापडतील. तुमच्या आईचं कपाट उघडा, 5-10 साड्या तुमच्या आईच्या तुमच्या त्या कपाटात सापडतील. तुमच्या भावाचं कपाट उघडा, तुमच्या भावाच्या कपाटात 5-6 ड्रेस त्या भावाचं सापडतील. तुमचं कपाट उघडा, त्या कपाटात 4-5 ड्रेस तुमचं सापडतील. पण कधीतरी एकदा त्या बापाचं कपाट उघडून पहा, त्या बापाच्या कपाटात तुम्हाला ड्रेस नाही दिसणार. बरं, बापालाही फक्त एक ड्रेस असतो, आणि तोही खुंटीला अडकवलेला असतो. शेतात जायलाही तोच ड्रेस असतो, गावात जायलाही तोच ड्रेस असतो, आणि पै पाहुण्याच्या लग्नाला जायलाही तोच ड्रेस असतो. बापाकडे काही पैसे नाहीत का? बापाकडे पैसे आहेत. बापाकडे पैसे आहेत, बापाकडे पैसे आहेत. पण बापाने स्वतः करता कधीच ड्रेस घेतला नाही. बापानं ड्रेस घेतला मुलांकरता, बापानं ड्रेस घेतला मुलींकरता, बापानं साडी घेतली पत्नी करता, बापानं साडी घेतली आई करता, बापानं ड्रेस घेतला बापा करता. पण ऐका, बापानं स्वतः करता कधीच काही घेतले नाही. याचं नाव बाप आहे, हे लक्षात घ्या. याचं नाव बाप आहे. कधीच स्वतः करता काही घेतलं नाही. ऐका, एक दिवाळीच्या सणाला जर बाप कपड्याच्या दुकानात गेला, आठवा तुमचा बाप. वडापुरीची जत्रा आली, वडापुरीची जत्रा आली, बापानं दुकानात जावं, ए तडे तुला भारीतला भारी ड्रेस घे. 2000चा लेकराला ड्रेस घ्यावा, मुलीला 2000 रुपयाचा ड्रेस घ्यावा, मुलाला जीन पॅन्ट घ्यावी, टी शर्ट घ्यावा, पाहिजे ते लेकरांकरता घ्यावं, पत्नीला 1000 रुपयाची साडी घ्यावी. त्या दुकानदाराने विचारावं, बाबा तुमच्याकरता काहीतरी घ्या ना. बाबाचं एकच उत्तर असतं, माई माझ्याकरता भरपूर ड्रेस आहेत, मला एकही ड्रेस नको. हा म्हणणारा बाप असतो, हे लक्षात ठेवा. मला यातून एकच सांगायचं आहे, माय बाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळा. तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. हो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, मुखामध्ये देवाचं भजन असावं, आणि या दोन्ही हाताने या दोन्ही पायाने मायबापाची सेवा असावी. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ. हो, काही तर प्रमाणं अशी आहेत, काही लोक तीर्थयात्रेला जातात, इकडं जातात तिकडं जातात. ऐका, महाराज तर म्हणले तुम्हाला कुठल्याच तीर्थयात्रेला जायची गरज नाही, ना काशीला जायची गरज आहे. नाही नाही, माई बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, कोणत्याच तीर्थयात्रेला जायची गरज नाही. हे मायबाप असतात, हे लक्षात घ्या. माय बापे केवळ काशी, आणि तेने न जावे तीर्थाशी. म्हणून आपल्या मायबापाची सेवा करा. काही लोक पंढरपूरची वारी करतात. ऐका, जर घरात आपले मायबाप जर आजारी असतील ना, त्यानं वारीला नाही गेलं तरी चालतंय, पण आपल्या आई वडिलाची सेवा करा. आणि जर आई वडिलाला आजारी घरात ठेवून जर आपण वारी करत असू ना, तर भगवान परमात्म्याला सुद्धा राग येईल. बरं ऐका, आपला संप्रदाय एकाच गोष्टीवरती टिकून आहे की 28 युग झालं भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. याचं कारण चंद्रभागेत त्या ठिकाणी पुंडलिकाची मायबापाची सेवा सुरू आहे.
पुंडलिकाला भेटण्याकरता भगवान परमात्मा आले. आई वडिलाची सेवा सुरू आहे. देवानं पाठीमागून पुंडलिकाला हाक मारली, ए पुंडलिका, मी तुला दर्शन देण्याकरता आलोय. पुंडलिकाने म्हणले, कोण आहे मला माहिती नाही. बाजूला वीट होती, पाठीमागं टाकली आणि त्या विटेवरती उभा राहायला लावले. 28 युग झालं अजून भगवान परमात्मा त्या विटेवर उभा आहे आणि पुंडलिकाची मायबापाची सेवा सुरू आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्यानं ज्यानं मायबाप चांगले सांभाळले महाराज, त्याच्या संसारात कशाची कमतरता नाही. हो, आणि सुनांना माझी हात जोडून विनंती आहे की सासू सासऱ्याचा जरा आदर करा. मी रोज हे कीर्तनातून सांगतोय, ऐका ऐका, सासू सासऱ्याचा आदर करा. केला पाहिजे आदर. आपण नाही केलं, ऐका, केलाच पाहिजे. का? सासूचं आपल्यावर आपल्या आईपेक्षा थोडं का होईना पण प्रेम जास्त आहे. ऐका, काही सुना भांडा आपटून जेवायला वाढतात. कुणाला? सासू सासऱ्याला. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर आज भांडं आपटून जर सासू सासऱ्याला जेवायला वाढत असाल तर पुढं जाऊन लक्षात घ्या, तुमची लेकरं तुमच्या डोळ्यासमोर पाहत आहेत. तुम्ही बी एक दिवस सासू होणार आहेत आणि तुमच्या सुना आल्यानंतर तुमच्या पुढं भांडं आपटून जेवायला नाही वाढणार. मग कसं वाढणार? आधी भांडं डोक्यात घालणार आणि मग जेवायला वाढणार. हे लक्षात घ्या. का? केले कर्म झाले आणि तेची भोग आले. ते जरा वाढवून भोगा येत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या माईबापाची सेवा करा. आणि जरा जरा सुनांना विनंती आहे, अलीकडल्या काळात सगळ्यात जास्त तुम्ही काम सोडून माईला फोनवर बोलताय, हे लक्षात ठेवा. आपल्या आईला सुना 4-4 तास फोनवर बोलतायत. हॅलो मम्मी जेवलीस का? हॅलो मम्मी तुझं काय चाललंय? मम्मीचा नंबर मोबाईलमधनं डिलीट करून टाका. का? संसार सुखाचा होईल. आणि ज्यानं ज्यानं मोबाईलमध्ये नंबर माईचा ठेवला, तुम्ही म्हणाल आता सांगितलं आईवर प्रेम करा, बापावर प्रेम करा. फोनवर बोललं म्हणजे प्रेम होतं असं नाही. आई बी तासन तास मुलीला फोनवर बोलते. आणि कोरोनापासून या 5 वर्षात सगळ्यात जास्त घटस्फोट कोणत्या राज्यात होत असतील तर त्याचं नाव महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त घटस्फोट महाराष्ट्रात होत आहेत. याचं एकमेव कारण मुली आता तासन तास आईला फोनवर बोलतायत. भाजी काय करायची म्हटलं तरी आईला विचारून करतायत. भाजी कुणाला विचारून केली पाहिजे खरं सांगा? सासूला विचारून केली पाहिजे. हो, तिकडं आईला विचारते, आई भाजी काय करू? म्हणून तुमचे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. इथं 4-5 जणी बसलेत, आता मी नावं घेत नाही तुमची, पण फोन लावू नका. कुणाला? आईला. आणि तुम्ही म्हणाल महाराज आमच्या आईचं आमच्यावर लय प्रेम आहे. लय प्रेम आहे ना? तुमच्या आईला सांगा, जाधव महाराजांचं कीर्तन ऐकलंय, त्यांनी सांगितले महिन्यातनं एकदा जेवायला बोलवायचं जावयाला आणि मुलीला. पटतंय का बघा? महिन्यातून एकदा जेवायला बोलवायचं आणि जेवण झालं की जसं अधिक मासात 1 तोळ्याची अंगठी करायची आईनं. कुणाला? लिकीला. जावायला नको, जावाय मरण दंडकन पुन्हा जाताना. लिकीला करायची आपल्या. हो, लय आपल्या आईचं प्रेम आहे लिकीवर. तोळ्याची अंगठी महिन्याला तिला करायची. 5-50 रुपये कमी पडलं तर माझा नंबर घेऊन जा, मला फोन करा, मी देईल तुम्हाला. पण करा. लिकीला लयच प्रेम आहे तुमचं लिकीवर. तोळ्याची अंगठी महिन्याला करायची आणि मग फोनवर बोलायचं, मी बॅलन्स टाकत जाईल तुझ्या मोबाईलला. देणं घेणं उगं कापड सुद्धा नीट घेत नाही ती घेताना. मी थोडीच पिपळा खालचा म्हणजे मला माहिती आहे ना, सगळ्याच मला माहिती आहे. ऐका, म्हणून इथून पुढं पुरीच्या संसाराचं वाटोळं जर कुणी केलं असेल ना, तिच्या आईने केलंय, बाकी कुणीच केलं नाही. पुरीला देतानाच म्हणतात माझी पोरगी रानात काम करायची नाही, तुझी इशी लावून घरात ठेव बाई, कामाला लावू नको. आणि मी तर ह्या स्पष्ट मताचा आहे, आपण सगळी एकाच वंशातली माणसं आहेत. आपलं कामच एक आहे, एक निष्ठेनं शेती करायची. आणि ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते, ह्या मताचा माणूस मी आहे. कारण आता लेबर मिळाना झाली. हो, मुलींनी जरा मोबाईल साईडला ठेवा, शेतात फंब बसवाय जावा. फंब बसवाय दिवसाला 1,500 रुपये मिळत आहेत. 1,500 रुपये. ॲपलचा मोबाईल येईल महिनाभर काम केलं तर. हो, लक्षात घ्या, कष्ट करा. हो हो, घाम गाळा आणि मग आईची आठवण करा. दिवसभर शेतात काम करायचं, मोबाईल जरा बाजूला ठेवा, सासूला विचारून भाज्या करीत जावा, सासूला बरं वाटेल. ऐका, मी म्हणेन एक वेळ महिन्याला तुमची आई तुम्हाला सोनं नाही करणार, पण जर तुम्ही प्रामाणिक शेतात कष्ट करत असाल, आईला त्या सासूला काडीला हात नाही नाव दिला आणि सासूचा जर तुम्ही आदर केला तर सासू लाडक्या बहिणीचं 1,500 तुमच्या खात्यात टाकल्याशिवाय राहणार नाही.
ही सासू असते बरं. सासूला फक्त गोड बोलायचं, सासूला काही लागत नाही. हो आमच्या हाताला काय कळत नाही, झालं मेळच बसला. म्हणजे ही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाही, पण आता ती जी सध्याची परिस्थिती आहे ना ही आहे आता, आणि याच्यावर बोललं पाहिजे. म्हणून सासू सासऱ्याचा आदर करा. हो आता पहिला सासूरवास असायचा, आता सुनवास आहे. सुनाने बस म्हणून तिथं सासूला बसावं लागते, सासऱ्याला बसावं लागते. म्हणून सुनांनी एवढा पण येडापणा करू नका, कारण तुम्ही पुढे जाऊन सासू होणार आहेत. आणि हे कलियुग आहे ज्याची त्याला भोगा येणार आहे. पहिल्या काळी बापानं केलं की पोराला भोगायला यायचं, आता तसं नाही. आता 20-20 कसोटी 50-50 ओव्हरची ती बंद झाली मॅच. आता 20-20 आता तुम्हीच करायचं आणि तुम्हीच भरायचं. आता तुम्ही जर सासूला बोललात तर तुम्ही सासू झाल्यानंतर तुम्हाला सहनच करावं लागणार, हे लक्षात ठेवा. माझ्या वाणीमधून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कथाकार कीर्तनकार प्रकाश महाराज साठेबाबा यांचा, यात माझं काही नाही. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडलोशेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो तुकाराम 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 तुकाराम